जय शिवराय मित्रांनो. बरेच दिवस शेळी पालन चालू करायचं अशी इच्छा होती. बरेचदा मी युट्यूबवर बघायचो, बरेच माहिती घ्यायचो, पण चालू कसं करायचं हे मला पाहिजे तेवढी माहिती मिळत नव्हती. तर मी असं धाडस करून अशा प्रकारे मी गावरान शेळी पालन चालू केलेलं आहे. बघू शकता अशा गावरान माझ्या शेळ्या आहेत. दाखवतो या. मी असे शेड मारलेलं आहे पूर्ण. आम्ही स्वतः घरीच तयार केले. अशा प्रकारे माचा केलाय. त्यानंतर ह्यामध्ये ती संध्याकाळचा आम्ही बसवतो या शेळीने अशा प्रकारे माचा केलाय. त्यानंतर त्याच्या लेंड्या तुम्ही बघू शकता या माशाच्या अशा खाली लेंड्या पडतात. त्यानंतर आम्ही स्वच्छ दररोज स्वच्छ करतोय, अशा लेंड्या पडतात. त्यानंतर ह्या अशा शेळ्या गावल्या घेतल्या आहेत. इकडे आहेत असे 5 शेळ्या आहेत माझ्या आता सध्या. अशा गावरान शेळ्या घेतल्या आहेत आणि असं मुक्त केले. हे 40 व 25 असं मुक्त केले. म्हणजे मी रातभर इथं माशावर ह्यांना ठेवतोय आणि दिवसभर ह्यांना सोडतोय. इथं पालावून टाकतोय. इथं पाण्यासाठी बादली ठेवल्या. पाण्यासाठी ती बाटली आहे, ती बाटली ठेवल्या. ते दिवसभर इथे खेळतात, इथं चारा टाकतो, त्यांची खातात, हे करतात. तर मला सांगण्याचा हाच भाव आहे की बरेच दिवस झाले मला शेळी पालन चालू करायचं होतं, पण कसं चालू करायचं, काय करायचं मी नुसती माहिती घ्यायचो. पण मी असंच केली धाडस आणि मला चांगला अनुभव येतोय. आता मी सध्या गावरान केलंय, तर 5च आहेत माझ्या. हळूहळू मी या बिटलमध्ये वळणार आहे. तर मला सांगण्याचं काय आहे की तुम्हाला पण शेळी पालन करायचं असेल तर चालू करते वेळी तुम्ही अशा प्रकारे चालू करू शकताय किंवा गावरान पद्धतीने चालू करू शकताय. अनुभव येतोय. त्यानंतर तुम्ही बिटलमध्ये किंवा कोणत्याही जातीमध्ये तुम्ही करू शकताय. तर शेळी पालन असं काही वेगळा किंवा अवघड विषय नाही, तुम्ही करू शकता. शेळीचे अनेक फायदे आहेत की ते ज्यापासून जे दूध मिळते, गावरान शेळीचे जे दूध आहे तर म्हशीपेक्षा गाईपेक्षा एकदम हलकं दूध असते. म्हशीचं कसं जाड असते, गाईचं नॉर्मली हलकं असते. त्याच्यापेक्षा पूर्णपणे हलकं दूध आहे, जे पचायला एकदम चांगली, लहान मुलासाठी चांगलं आणि त्याच्यामुळं बऱ्याच शरीरात फायदे होतात. स्ट्रेंथ वाढती, कशी गेन झाली. त्या शेळीच्या दुधावर व्यायाम करतोय आणि शेळीचं दूध पितोय. मला सांगण्याचा उद्देश काय, शेळींचा बराच असा फायदा आहे. आणि मित्रांनो, मी अशा शेळीविषयी माहिती शेअर करणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय शिवराय मित्रांनो.